धाराशिव लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 आज धाराशिव मध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय। धाराशिव आणि लातूर हे काही वेगळं नाही। धाराशिव आणि लातूरचं नातं हे आगळं वेगळं आहे। आणि आज आपले लोकप्रिय उमेदवार दबंग ओमराजे निंबाळकर यांची ही प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे हे देखील लक्षात येत नाही। मी धाराशिव येथील उपस्थित असलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं त्यांच्या या उत्साहाबद्दल जल्लोषाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। अशी सभा महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही सभा, महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा आपला हा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सारे या ठिकाणी महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवनराजे निंबाळकरजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं एक आगळं वेगळं नातं होतं। तेच नातं जपण्यासाठी आज मी मुद्दामून ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। आज धाराशिवच्या भवितव्याची ही निवडणूक आहे। धाराशिवकरांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे। भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे। आणि म्हणून भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक नवी सुरुवात करायची आहे। या फोडाफोडीच्या राजकारणाचा मीठ आलाय मतदारांना। आज मतदारांचे बेहाल झालेत। सत्ताधारी सत्तेमध्ये बेधुंद आहेत। सत्ताधाऱ्यांचं सामान्य माणसाकडे लक्ष नाहीये। महाराष्ट्र अधोगतीकडे निघालेला आहे आणि याच्यापासून आपल्याला बाहेर जायचं आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे। या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधी घडलं नाही। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचा पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवारजी यांचा पक्ष यांचं घर फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। आणि आता आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे। आणि हा बदला घ्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल। धाराशिव मधून
सरकारचा उद्याचा मंत्री धडाडीचा कार्यकर्ता, सामान्य माणसाशी इमान बाळगणारा, सामान्य माणसाच्या अडचणीमध्ये धावून जाणारा असा आपला उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपल्याला निवडून द्यायचं. शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्यासाठी आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून ओमराजे निंबाळकरांना निवडून द्यायचं आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरी देण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचं आहे. धाराशिव मध्ये उद्योग उभे करण्यासाठी आपल्याला ओमराजे यांना निवडून द्यायचं आहे. सर्व धर्म समभाव राखण्यासाठी आपल्याला ओमराजे निंबाळकरांना निवडून द्यायचं आहे. यासाठी आम्ही आपल्या पुढे या ठिकाणी उभे आहोत. महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचा कारभार चाललेला आहे, भ्रष्टाचार फोफावलेला आहे, सामान्य माणसाला पैसे मोजल्याशिवाय कुठल्याही शासकीय कचेरीमध्ये त्याचं काम होत नाही, अशी परिस्थिती या महायुती सरकारनं या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे. आता एक मुख्यमंत्री आणि 17 उपमुख्यमंत्री जरी आले तरी महाविकास या महाराष्ट्रामध्ये आणल्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सामान्य माणसाचं सरकार आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणायचं, या भारतामध्ये आणायचं. राहुल गांधी एक विचार घेऊन पुढे निघालेले आहेत. शेतकऱ्याच्या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्याची शपथ राहुल गांधी यांनी वाहिलेली आहे. आदरणीय शरद पवार साहेबांना द्यायची आहे, आदरणीय उद्धव ठाकरेजी यांना आपल्याला साथ द्यायची आहे. महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आणायचा आहे. आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ आणायचा आहे. आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांचा काळ आणायचा आहे. ही खुणगाट आपण उराशी बाळगली पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. महाविकास आघाडीचं सरकार होतं, मला आठवत आहे, मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो. धाराशिव मधले रुग्ण लातूरला येत होते उपचारासाठी. आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. धाराशिव मधले रुग्ण लातूर मध्ये येत होते उपचारासाठी. इथं व्यवस्था नव्हती. ओमराजे निंबाळकरांनी आम्हाला आग्रह केला की या धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं करा. आणि महाविकास आघाडी सरकारनं मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी तो निर्णय धाराशिवसाठी घेतला. धाराशिव या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं करण्याचा निर्णय केला. आणि आज याच धाराशिव मधले आणि मराठवाड्यातले सर्वसामान्यातले जे आमचे विद्यार्थी आहेत, तिथं आज 3रं वर्ष त्यांचं वैद्यकीय शिक्षणाचं सुरू आहे. आणि एखाद्या वर्षामध्ये धाराशिव मधून डॉक्टर होऊन बाहेर निघतील विद्यार्थी. ही किमया आम्ही या ठिकाणी केलेली आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मराठवाड्याच्या हक्काचं पिण्याचं पाणी 21 TMC हा निर्णय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घेतला. आणि आता उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मग भूम परांडा असेल, तुळजापूर असेल, या ठिकाणी हे हक्काचं पाणी आज आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही योजना आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितच हे 21 TMC पाणी हे धाराशिव जिल्ह्याला कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जो न्यायपत्र दिलाय, भारत सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आता महिलांना
50% आरक्षण शासकीय नोकऱ्यांमध्ये देण्याचा निर्णय देण्याची हमी ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. इंडिया आघाडीनं ही हमी दिलेली आहे. जी आमची महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ज्याला मनरेगा आपण म्हणतो, रोजगार हमी म्हणतो, तिथं फक्त 285 रुपये प्रतिदिन मजुरी या अगोदर आपल्याला मिळत होती. आता इंडिया आघाडीनं तीच मजुरी 400 रुपये करण्याची हमी इंडिया आघाडीनं आपल्याला दिलेली आहे. महिलांना